स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. सध्या हवा कुणाची? हवा आता चारही उमेदवार तुल्यबळ आहेत. त्याच्यामुळे सांगूच शकत नाही काय होईल. चारही उमेदवार जरी तुल्यबळ असेल तर मग तुमचं सुख दुःख तुमच्या सगळ्या अडचणी चारही माणसं येणार आहेत. तरी पण मग सगळ्यात तुल्यबळ कोण? जनता ठरवेल ना. जनता तर ठरवणारच आहे. तुमच्या मनातला उमेदवार आमच्या मनातला उमेदवार नाही सांगू शकत ना. हो. तुमच्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, सर्वसामान्यांच्या अडचणी असतात, काय असतात, ते सर्वसामान्यांच्या अडचणी सगळ्यात अगोदर जाऊन येणारा उमेदवार कोण? तुमचा विकासाचा प्रश्न असेल, तुमच्या लाईटीचा प्रश्न असेल, तुमच्या पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्याला उत्तर कोण? राजू गावडे. राजू गावडे. त्यांनी तर पक्ष बदलला. पक्ष आता कोण धुतल्या तांदळाचं? नाही, पक्ष तर कोणी धुतल्या तांदळाचा नाही, पण त्यांनी जो पक्ष पक्ष घेतला- जरी बदलला असेल, यांनी बदलला असेल, पक्षवर एकच आहेत ना. नाही पक्ष एकच आहे. युतीवर. राज्यात महायुती आहे. आणि मग? केंद्रात महायुतीचं सरकार आहे. पण मग त्यांचं त्या पक्षावरती थोडीशी नाराजी वाटते शेतकरी वर्गाची, सर्वसामान्य नागरिकांची. काही नाराजी नाही होईल. हे फक्त म्हणायला आहे त्यांची वर युती आहे आणि त्याच्यामुळे काय याचा फरक पडणार नाही. नक्की. अजय नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. सध्या हवा कुणाची? कोण उमेदवार विजय होईल? चारही उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? हो, हं. आम्हाला काही जरी झालं तर पोपटराव गावडे पार हाये, तर राजू शेटे गेले आणि आता हे पण आहे. तर आम्हाला तेच हवं. नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? नाही काम जी केली ते इथून मागे झाले ते सगळे आमदारांच्याच मार्फत मध्ये आमदार कोण? पोपटरावजी गावडे जेवढी माझे विकास आमदार. कामं झाली त्यांच्या माध्यमातून झाली, त्यांना नाकारू शकत नाहीत. पण अलीकडच्या काळात जे वैयक्तिक सुखदुःखात जे कोणी येत असेल तर आमचं वैयक्तिक येते ते फक्त डॉक्टर सुभाष पोकळे. बाकीचे येत नाही तुमच्या सुखदुःखात? थोडे नंतर 2 नंबरला 3 नंबरला. 2 नंबर 3 नंबरला. हा आता जर एकंदरीत पाहता, हा जो जिल्हा परिषद गट आहे, 4 उमेदवार तुल्यबळ आहेत. किती मताधिक्य राहील तुमच्या गावातनं डॉक्टर पोकळ्यांना? नाही ते निश्चित नाही सांगू शकत. आता तुलनाच करता येत नाही कोण येईल, कारण की तसं नाव ठेवायला कोणीच नाही. सगळे एक लेवलचे उमेदवार आहे आणि असं घडायला नव्हतं लागत. कोणीतरी समजुता घेऊन कोणीतरी एक दोघांनी लागत होतं, आम्हाला तुलना करता आली असती. पण उमेदवारच असे आहेत की याच्यावर निवडायचं कोणी, काही वाईट आहे बाकीचं असं नाही. मी माझं वैयक्तिक मत सांगितलं, मी पोकळे डॉक्टरचा तर जवळ साहेब वैयक्तिक काही अडी अडचणीला काम आहे. तसं याच्यापैकी कोणी उमेदवार चांगला नाही ही आमची भावनाच नाही. सगळे तुल्यबळ. बरं, आता हे झालं पण जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं. पंचायत समितीच्या उमेदवारामध्ये कोणाला निवड करसान? ज्याचं त्याचं संच. ज्याचा त्याचा संच. पण तुमच्या मनातला उमेदवार कोण पंचायत समितीचा? नाही ते आता नाही सांगू शकत. मी वैयक्तिकचा आता आहे डॉक्टर पोकळ्यांचा, पण बाकी वाईट आहेत असं मलाही म्हणायचं नाही. सगळे तुल्यबळ आहे. नाही तुम्ही आता डॉक्टर पोकळ्यांच्या पाठीमागे आहेत, जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या तुम्ही पाठीमागे आहेत. मग तुम्ही पॅनल टू पॅनल चालणार का क्रॉस वोटिंग होईल? नाही मी वैयक्तिक कोणाला म्हणतही नाही, कोणाला आग्रह करीत नाही. तुम्ही आग्रह करू नका किंवा तुम्ही कोणाला म्हणू नका. मी तुमचा प्रश्न तुमच्या मनाला विचारतोय, तुमच्यासाठी विचारतोय की तुम्ही क्रॉस वोटिंग म्हणजे क्रॉस वोटिंग होईल की पॅनल टू पॅनल चालेल? नाही काही ठिकाणी क्रॉस वोटिंग होईल. पॅनल टू आता पॅनल तुमच्या शेजारच्याच गावचा उमेदवार आहे ते पंचायत चांगले. समितीला. एक वडनेर गावचा एक उमेदवार आहे, ते चांगले. पिंपळखेड गावचा एक उमेदवार आहे. ते चांगले, वाईट नाही ना कोणीच. नाही सगळे चांगलेच आहेत. पण मग याच्यातला तुल्यबळ उमेदवार कोण? ते आता तुमच्या शेवटच्या विचाराला- रात्रीला जे परमेश्वर बुद्ध्या देईल ते निवड करू. नाही पैशा पाण्याचा विषय नाही, पैसे देईन म्हणूनच नाही. पण आता याला निवडायचं कोणी, हे सगळं खड्यासारखी निवडलेली माणसं आहे. पण याच्यात नेमकं निवडून कोणाला द्यायचं ते परमेश्वर बुद्ध्या देईल शेवटच्या रात्रीला तिथे शेका पडत. म्हणजे मला एक सांगायचंय, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं सामना होऊ शकतो का? नाही तो काही विषय नाही, काहीच नाही. काहीच नाही. धनशक्तीने हे दामोअण्णा घोडे हे बी सुखदुःखात सारखे लोकांचे आहेत. राजू गावडे साहेब ते कधी कमी पडत नाहीत. ते ज्याच्यापर्यंत मला समजा माझ्या काय अडचणीत डॉक्टर पोकळे आले, इतरांच्या अडचणीत राजू शेटे बी तेवढे तुल्यबळ आहेत. ते बी कुठे काय कमी पडले असं नाहीत. विकास कामे त्यांच्या माध्यमातून भरपूर झालेत. मग हे सगळं पदात चांडव हे गावामध्ये लोकांना चारही प्रश्न उमेदवारांची आहे हवा का? का माणसं निवडायचा कोणता आता, हा कोणाला पाठवायचं हे प्रत्येकाच्या मनात शंका आहे. नाही मला एक सांगायचं, चांडव गावामध्ये एकंदरीत चारही उमेदवारांची हवा आहे का? हा चारही उमेदवारांची हवा आहे. चारही उमेदवारांची. लोकांना थोडस तुल्यबळ कोण वाटतं?
नाही मी आता बाकीच्यांचं मत नाही सांगू शकत. माझंच मला शेवटच्या रात्रीला विचार करावा लागतो कोणाला देऊ. दादा नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कुणाची? आता हवा असं काय नाही. उमेदवार चारही सुशिक्षित आणि चांगले. काही ठिकाणी घराणेशाहीचे उमेदवार आहेत. राजू शेठ गावडे यांचे वडील माननीय आमदार माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब हे 10 वर्ष आमदार राहिलेले. त्यांच्या घरात कायमच जिल्हा परिषद सदस्य आहे. कामं झालेली. असं नाही कामं झाली नाही, कामं पण झाल्यात, नाही म्हणता येत नाही. कामं करतात त्याच्या अगोदर 5-10 वर्षाच्या काळाच्या अगोदर नव्हती कामं. आता हाय कामं काही अजून बाकी पण आहे. पण माणूस त्या पदावरती गेल्यावरती तिथं कामं करावीच लागतात. हो मग काम करतात म्हणून असं काय नाही. काम करतात म्हणून ते कोणताही माणूस जर त्या पदावर गेला तर त्याला काम करावंच लागतं. हा काम करावं लागतं आणि काम केलं म्हणून असं काही नवल नाही. कारण पदावर गेल्यावर एखादा सामान्य व्यक्ती जरी असला त्याला माहिती आहे म्हटलं तो काम करणारच.